खेती मेरी शान है, शिक्षक मेरा पेशा है, खेती करना मेरा काम है और देवा मेरा नाम है। तर मित्रांनो, इथे तुम्ही आता जी शेती बघता, तर या शेतीमध्ये जी पूर्णपणे शेती ही काळाची गरज आहे आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे, जे ॲडव्हान्स पद्धतीने, ते आता तुम्ही इथे प्रत्यक्ष बघू शकता। तर मी थोडासा ॲडव्हान्सपणा अशा पद्धतीने केला की हा प्लॅस्टिक पाईप घेतलेला आहे आणि याला तुम्ही कुठेही अशा पद्धतीने ड्रिप करू शकता, जेणेकरून शेतकऱ्याला कमी खर्चात आणि सुटेबल होतंय, खर्च परवडतंय। आणि त्याच्यानंतर मल्चिंग टाकलेलं आहे आणि मल्चिंग नंतर अशा पद्धतीने हे काकडी वगैरे लागवड केलेली आहे। आणि याच्या अगोदर थोडं विदाऊट पद्धतीने म्हणजे साध्या पद्धतीने शेती केली होते। पुढे जर तुम्ही बघाल तर नेट वगैरे लावून पूर्णपणे वेगळ्या सिस्टमने आणि जनावरं वगैरे येतात। तर या जनावरांसाठी जर तुम्ही साईडला बघाल तर तिथे पूर्णपणे तुम्हाला कुंपण वगैरे दिसणारच नाही, परंतु त्या कुंपणाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे तार लावलेला आहे आणि त्याला इथे झटका मशीन लावलेला आहे। आणि गाई गुरे बैले वगैरे येतात, तर ही गाई गुरे वगैरे त्याला टच झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे इजा होत नाही आणि ते आपल्या रस्त्याने जातात आणि माणसं पण ही काकडी चोरण्यासाठी येऊ शकतात। हे मला याची अगोदरच खबरदारी आहे, कारण ही काकडीचं अंतर आणि ते गावाचं अंतर जवळजवळ 1 किलोमीटर डोंगर दऱ्या खोऱ्यात हा अशा पद्धतीने शेती केली तर त्या लोकांसाठी सगळ्या परिस्थितीनुसार याचा बचाव मी आपल्या दिमागानुसार केलेला आहे। तर शेतकऱ्यांना कसं आहे की तुम्ही प्लॅस्टिकची फळं वगैरे बघू शकता, घेऊ शकता, पण ती तुम्ही खाऊ शकत नाही। आणि त्याच्यासाठी मी या पद्धतीने काकडी ही लागवड आताच्या काळाला खूप गरजेचं आहे, कारण आता उन्हाळा लागेल आणि काकडीची गरज पूर्णपणे माणसाला भासू शकते। एवढं बोलून धन्यवाद।